स्वामी समर्थ. सिंह राशीच्या जातकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी केवळ बदलाचा नाही तर नशिबाचा तख्तापालट करणारा ठरणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर आता अशा दैवी शक्तीची कृपा होत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे ढग कायमचे दूर होतील. गेल्या अनेक दिवसापासून ज्या अपयशाचा आणि मानसिक तणावाचा तुम्ही सामना करत होता, तो काळ आता संपला असून तुमच्या भाग्योदयाची पहाट झाली आहे. तुमची प्रबळ इच्छाशक्ती आणि ग्रहाची साथ यामुळे तुम्ही आता अशा शिखरावर पोहोचाल जिथे लोक तुमच्या यशाकडे पाहून थक्क होतील. सिंह राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात अशा 4 प्रमुख घटना घडणार आहेत, ज्या तुमचे संपूर्ण जीवनच बदलून टाकतील. पहिली घटना म्हणजे तुमच्या करिअरमध्ये होणारा आकस्मिक बदल, जिथे तुम्हाला कल्पनेपलीकडे मोठे पद किंवा संधी प्राप्त होईल. दुसरी घटना तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असेल. एखादा जुना अडकलेला पैसा किंवा अनपेक्षित मार्ग तुम्हाला श्रीमंतीच्या दिशेने घेऊन जाईल. तिसरी घटना तुमच्या कुटुंबात आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करेल, ज्यामुळे अनेक वर्षापासूनची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. आणि चौथी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात होणारी प्रचंड वाढ, जी तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देईल. सिंह राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी सोन्यासारखा असला तरी गुरुजी सांगतात, यशाच्या या लाटेत वाहत न जाता संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा नशिबाचा तख्तापालट होतो तेव्हा जबाबदाऱ्याही वाढतात. तुमच्या प्रगतीवर अनेकांचे डोळे असतील, त्यामुळे आपले गुपित कोणाशीही शेअर करू नका. सूर्यदेवाची उपासना आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला प्रगतीकडेच नेईल. लक्षात ठेवा, तुमची कर्म आणि बदललेली ग्रहदशा आता तुम्हाला राजासारखे जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत आहे. फक्त या संधीचे सोने करा. सिंह राशीच्या जातकांनो, आता काळ बदलला आहे आणि गुरुजी सांगतात, तुमच्या राशीचा स्वामी सूर्यदेव आता स्वतः तुमच्या नशिबाचा तख्तापालट करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमची जी कामे अगदी शेवटच्या क्षणी येऊन अडकत होती, ती आता कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. तुमच्या कुंडलीत भाग्यस्थान इतके प्रबळ झाले आहे की आता तुम्हाला केवळ प्रयत्नाची जोड द्यायची आहे. नशिबाची साथ तुम्हाला आपोआप यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. जे मार्ग आतापर्यंत बंद वाटत होते ते आता आपोआप मोकळे होताना दिसतील. सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता अशा घटना घडणार आहेत, ज्या तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकतील. गुरुजींच्या मते तुमच्या रखडलेल्या कामामध्ये, विशेषतः सरकारी कामे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा जमिनीशी संबंधित व्यवहाराचा समावेश असेल. ज्या फाईल्स धूळ खात पडून होत्या त्यांना आता गती मिळेल. तुमची रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. ग्रहाची ही स्थिती स्पष्ट संकेत देत आहे, आता तुमची पिछेहाट संपली असून प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. सिंह राशीच्या जातकांनो, नशिबाची ही साथ तुमच्या आर्थिक ओघालाही पुन्हा एकदा प्रभावित करेल. गुरुजी सांगतात, अनेकदा मेहनत करतो पण नशिबाची साथ नसल्यामुळे यश मिळत नाही. परंतु आता तसे होणार नाही. ज्यांच्याकडे तुमचे पैसे अडकले होते किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा मिळत नव्हता, तिथे आता अनपेक्षित बदल होतील. ही वेळ केवळ बसून राहण्याची नाही तर संधीचं सोनं करण्याची आहे. तुमच्या कर्माला आता दैवी आशीर्वादाची जोड मिळाल्यामुळे तुमची प्रत्येक कृती यशाच्या दिशेने पडणारे पाऊल ठरेल. सिंह राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, तुमच्या करिअरमध्ये आता असा एक महासंग्राम होत आहे, जो तुमच्या नशिबाचा तख्तापालट करण्यासाठी पुरेसा आहे. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल, पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुमच्या कामाचे कौतुक केवळ शब्दात होणार नाही, तर त्याचे फळ तुम्हाला आर्थिक स्वरूपात मिळेल. ज्यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे किंवा जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे आता सताड उजाडले आहेत. तुमच्या कष्टांना आता ग्रहाच्या अनुकूलतेची जोड मिळाल्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात हात घालता तिथे यशाचा झेंडा फडकवणार आहात. सिंह राशीच्या जातकांनो, आर्थिक प्रगतीबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या आयुष्यात आता अशा 4 घटना घडणार आहेत, ज्या तुमची तिजोरी रिकामी राहू देणार नाही. गुरुजींच्या मते
तुमच्या उत्पन्नाचे मार्ग आता एकाऐवजी अनेक होणार आहेत. अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येत आहे. मग ते वडिलोपार्जित संपत्तीतून असो किंवा जुन्या गुंतवणुकीतून. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या लोकांसाठी हा काळ संजीवनी ठरेल, कारण तुमच्याकडे धन येण्याचा ओघ इतका प्रचंड असेल की तुम्ही तुमची देणी पूर्ण करून भविष्यासाठी मोठी बचत करू शकाल. तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलून टाकणारी ही वेळ आहे. सिंह राशीच्या जातकांनो, गुरुजी एक विशेष इशाराही देत आहेत. ही प्रगती पाहून तुमचे शत्रू किंवा जळणारे लोक सक्रिय होऊ शकतात. तुमची आर्थिक प्रगती आणि करिअरमधील झेप पाहून अनेकाच्या पोटात दुखू शकते. त्यामुळे तुमच्या योजना आणि होणारा धनलाभ गुप्त ठेवणेच तुमच्या हिताचे ठरेल. प्रगतीच्या या शिखरावर असताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारामध्ये सूर्यदेवाची उपासना चालू ठेवा, कारण हीच शक्ती तुम्हाला यशाच्या मार्गावर स्थिर ठेवेल आणि तुमच्या प्रगतीला कोणाचीही नजर लागू देणार नाही. सिंह राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात तुमच्या घरातील कलह आणि अशांततेचे दिवस आता संपले असून नशिबाचा तक्तापालट झाल्यामुळे सुखाचे वारे वाहू लागणार आहे. गेल्या काही काळापासून कुटुंबाचे गैरसमज आणि तणावाचे वातावरण होते ते आता निवळणार आहे. तुमच्या राशीत अशा 4 शुभ घटना घडणार आहेत ज्या तुमच्या घराचे नंदनवन करतील. रक्ताच्या नात्यामध्ये जी दुरावा निर्माण झाला होता ते आता प्रेमात रूपांतरित होईल. तुमच्या शब्दाला मान मिळेल आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ज्यामुळे तुम्हाला एक वेगळीच अनामिक मानसिक शांतता लाभेल. सिंह राशीच्या जातकांनो, वैयक्तिक आयुष्यात आणि वैवाहिक जीवनात गुरुजींना मोठे सकारात्मक बदल दिसत आहेत. जर तुमच्या जोडीदारासोबत काही वाद सुरू असतील तर ते आता समोपचाराने सुटतील आणि तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. ज्याच्या घरात मंगल कार्याची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी विवाहाचे योग प्रबळ होत आहेत. घरामध्ये एखाद्या नवीन पाहुण्याचे किंवा चिमुकल्याचे आगमन होण्याची वार्ता मिळून आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीची एंट्री होऊ शकते जी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून टाकेल, असा गुरुजीचा स्पष्ट संकेत आहे. सिंह राशीच्या जातकांनो, जरी सर्व काही चांगले दिसत असले तरी गुरुजी एक गुप्त इशारा देत आहे. तुमच्या सुखी संसारावर कोणाची तरी वाईट नजर असू शकते. तुमच्या कुटुंबातील अंतर्गत गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगणे टाळा, कारण नशिबाचा तक्तापालट होत असताना मत्सरी लोक सक्रिय होतात. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्या सुंदर नात्यात मिठाचा खडा टाकू शकतो, म्हणून सावध राहा. प्रेमाच्या या प्रवासात एकमेकावर विश्वास ठेवा आणि संयम राखा. ही वेळ तुमच्या नात्याला एका नवीन उंचीवर नेण्याची आहे, जिथे केवळ प्रेम, विश्वास आणि आनंदच असेल. सिंह राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात जरी तुमचा भाग्योदय होत असला तरी, नशिबाचा तक्तापालट होणार असला तरी, काही विशेष खबरदारी देणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. जेव्हा यश जवळ येते तेव्हा शत्रू आणि मत्सरी लोक सावलीसारखे तुमच्या मागे लागतात. तुमच्या प्रगतीची चर्चा चार चौघात करणे टाळा, कारण नजर लागणे ही गोष्ट तुमच्या कार्यात अडथळे आणू शकते. विशेषतः पैशाच्या व्यवहारात आणि नवीन करारावर सही करताना कागदपत्रे नीट तपासा. कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला महागात पडू शकते. अति उत्साहात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमच्या या सुवर्ण काळाला गालबोट लावू शकतो. सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या 4 मोठ्या घटनांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी गुरुजींनी काही अमोघ उपाय सुचवले आहेत. दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा, कारण सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी असून तोच तुम्हाला खरी शक्ती प्रदान करेल. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या मार्गातील अनिष्ट बाधा दूर होतील. तसेच शक्य असल्यास गरजूंना गुळ किंवा गहू दान करा. हे छोटेसे उपाय तुमच्या कुंडलीतील ग्रहाची शुभ फले अनेक पटीने वाढवतील आणि नशिबाची साथ कायम राहील. सिंह राशीच्या जातकांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सल्ला गुरुजी असा देतात की आपल्या वाणीवर संयम ठेवा. यश मिळाल्यावर
अहंकार तुमच्या मनात घर करू शकतो, त्यामुळे तुमचे जवळचे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तुमच्या आयुष्यात होणारा हा बदल टिकून ठेवण्यासाठी नम्रता हाच सर्वात मोठा उपाय आहे. श्री स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने तुमच्या सभोवताली एक संरक्षणात्मक कवच तयार होईल, जे कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण तुमचे संस्कार आणि सावधगिरीच तुम्हाला यशाच्या शिखरावर कायम ठेवतात. सिंह राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा नशिबाचा तक्ता पालट आणि 4 मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात कधीही घडू शकतात. पण लक्षात ठेवा, नियती केवळ संकेत देते, मार्ग तुम्हाला निवडावा लागतो. तुमच्या आयुष्यात येणारी ही सुवर्ण संधी निसटू नये आणि अशाच प्रकारे गुप्त ज्योतिषशास्त्रीय माहितीचा उलगडा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी असा एक भयानक खुलासा करणार आहे, जो वाचून तुमच्या अंगावर काटा येईल आणि जो तुमच्या शत्रूच्या कारस्थानाचा पर्दाफाश करेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नशिबाची ही साथ कायम राहावी, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये तुमचे नशीब बदलण्याची ताकद आहे. बेल आयकॉन नक्की दाबा, कारण कारण पुढचा इशारा तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो.